आष्टीचे आमदार असतील किंवा बाकीचे जेवढे काही पुढारी आहेत त्यांनी उघड निर्दोष मुक्तता करून टाकतात ना सगळ्यांची. खासदार इतकी मोठी घटना घडली आणि स्वतःला वाघ म्हणतो, काही संवेदना आहेत का नाही? तर बजरंग सोनवणेच्या मुलाचा त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे. अहो एवढ्या मड्याच्या ह्याच्यावर लोणी खावा तुम्ही, ह्याच्यावर बोलावा का तुम्ही? तुम्ही बोला ना, जिथं निवडणूक जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, खासदारकी असेल, आमदारकी असेल, तिथं करा ना तुम्ही आरोप करते आरोप. पण एक मेलेल्या मुलाचं तुम्ही सांत्वन करून दुःखात सामील व्हायचं ठेवून तुम्ही असं बोलत असाल तर ह्याला काय आहे? तुम्हाला राजकीय काय म्हणायचं? आणि तुम्ही वाघ म्हणून घेता, तुम्ही कुठं काही म्हणून घेता, लायकी का म्हणता, काय काढता? अरे हे आहेत का तरी? हे तुम्ही ही संघटित टोळी बजरंग सोनवणेची आहे. आष्टीमध्ये सुरेश दसचे लोक आहेत, पाठवते आपलं ह्याला गेवरायला गेलं तर विजयकांतचे आहेत. असे ही जी लोक ह्यांनी पोचलेली लोक आहेत आणि ह्याने जाणून बुजून हा मर्डर केलेला आहे. कारण विलास घुले प्रकरणामध्ये घुले कुटुंबियांची धनंजय मुंडे यांनी सांत्वनपर भेट घेतली आणि माझ्यासोबत बरेच हे या ठिकाणी सांत्वन भेटीसाठी आलेले नागरिक माझ्यासोबत आहेत. खरं तर सुमनजी, ही घटना घडली आहे, मात्र अद्यापही एक आरोपी अटक होत नाही असं धनंजय मुंडे म्हणत आहेत. मात्र त्या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहताय? नाही बरोबर आहे ना. आज काय झालं आहे, सामाजिक दबाव आणून त्या आरोपीला निर्दोष सोडण्याचं काम काही पुढाऱ्यांकडनं चालू आहे. आष्टीचे आमदार असतील किंवा बाकीचे जेवढे काही पुढारी आहेत त्यांनी उघड निर्दोष मुक्तता करून टाकतात ना सगळ्यांची. कोर्ट आहे, पोलीस यंत्रणा आहे, त्यांना काम करू द्या ना. जर एखादा बीड जिल्ह्यातला आमदार जर असं कुणाला डायरेक्ट नाही त्यांचा काही संबंध नाही असं म्हणत असेल तर अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणजे न्यायालयाने देखील याची दखल घेतली पाहिजे. न्यायमूर्ती जे आहेत ह्या प्रकरणामधले किंवा हे पोलीस यंत्रणा, SP साहेब यांनी याची दखल घेतली पाहिजे की जर पोलीस म्हणजे ज्या दिवशी आम्ही मागणी करतोय त्याच दिवशी पोलिसांनी असं जाहीर करतायत की आम्ही CDR काढले वगैरे, हे खोट्या बातम्या आहेत. ॲक्च्युली त्या दिवशी कावत साहेबांनी केजमध्ये जे सांगितलं त्याचा विपर्यास करून पसरवलं जाते. त्यांचा उद्देश तो नव्हता. परंतु त्या ठिकाणी आज घडीला जे बाकीचे पुढारी ज्या पद्धतीनं क्लीन चिट देत आहे त्यांना, हे अत्यंत दुर्दैवी आहे. 10वा जो आरोपी आहे त्याला याच्यामध्ये चौकशीसाठी बोलवलं पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे, त्यांना अटक केली पाहिजे. ही प्रमुख मागणी समाजाच्या वतीने आहे. आणि जर पुढील 2-3 दिवसामध्ये हे अटक झाली नाही तर आम्ही कुटुंबीय आणि हे टाकळी गावकरी आणि संपूर्ण बीड जिल्ह्यातील समाज बांधव, सर्व जाती धर्माचे लोक आम्ही बैठक घेऊ, आम्ही बसू आणि तालुक्यामध्ये कसं आंदोलन करता येईल. बीडमध्ये कुटुंबाचं म्हणणं आहे की आम्ही त्यांना आता जाऊन देत नाही आहेत, परंतु कालच त्यांची तयारी होती की आम्ही उपोषणाला चाललो बीडच्या SP ऑफिससमोर. परंतु आम्ही सर्वजण ठरवतो किंवा काही दिवस थांबा, आपलं विधी होऊ द्या. असं तर आपला माणूस गेलायच, त्यांचे जे पश्चातले त्यांचे विधी आहेत ते व्यवस्थितरित्या करू द्या. त्याच्यानंतर आम्ही सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्यासोबत आहेत ना. आणि या ठिकाणी राजकीय विषय काहीच नाही आहे. हे जे सर्व सोशल मीडियावरती क्लीन चिट देत सुटलेले आहेत, ह्या आरोपीचं समर्थन आहे ना. म्हणजे ह्यांची जी लाभार्थी टोळी आहे, म्हणजे खासदाराची जी लाभार्थी टोळी आहे, त्यांचे कामधंदे देणारी माणसं किंवा त्यांचं दुकानदारी चालणारी माणसं फक्त हेच सोशल मीडियावरती बोलत आहेत, हे आरोपीचं समर्थन करतायत. जर तुम्ही आहेत ना दोषी निर्दोष तर तुम्ही जा ना पोलीस स्टेशनला, तुम्ही बसा त्या ठिकाणी जाऊन सहकार्य करा. परंतु तुम्ही तसं करत नाहीत. तुम्ही जाणीवपूर्वक प्रेशर आणण्याचा प्रयत्न करताय, सामाजिक प्रेशर विशेष करून आणण्याचा प्रयत्न करतायत. जर ते समोरून सामाजिक प्रेशर आणत असतील तर आम्ही सर्व जाती धर्माचे SC ST OBC ओपन हे सर्व जे कायद्याला धरून चालणारे लोक आहेत, आम्ही सर्वजण रस्त्यावरती उतरू. हा आमचा या माध्यमातून पोलीस प्रशासनाला इशारा आहे. केज पोलिसांवर कुणाचा नेमकं दबाव आहे? एक आरोपी जे आहे ते त्याचं अटक करत नाहीत. तर पाठीमागं जिल्ह्यातल्या प्रत्येक PIच्या बदल्या झाल्या होत्या, परंतु एकमेव बदली कॅन्सल झाली. जी उनवणे आहे त्याची बदली बीडला झाली आणि त्या जागेवर बल्लाळ म्हणून PI केस लालते. परंतु जिल्ह्यातली एकच बदली कॅन्सल झाली. का बदली कॅन्सल झाली ती कुणी केली? ती बदली कॅन्सल करण्याचं काम या खासदारांनी केलं, बजरंग सोनवणे केलं. कारण तो बजरंग सोनवणेचा हस्तक आहे, घरचा गडी असल्याने काम करतो. खून पचवण्यासाठी काही घटना त्यांना पुढं करायच्या होत्या आणि ते घटना पचवण्यासाठी, खून पचवण्यासाठी ह्या उनवण्याचा त्यांनी उपयोग केलेला आहे. ठरवून केलेलं आहे, पूर्ण ठरवून केलेलं आहे. आणि हा खासदार इतकी मोठी घटना घडली आणि स्वतःला वाघ म्हणतो, काही संवेदना आहेत का नाही? तर आणि हा ॲक्सिडेंटल खून नाही आहे, हा ठरून सोनवणे आणि ही जी आहे कदम गँग ह्यांनी ठरून केलेलं आहे. हे जे सध्याचे बीड जिल्ह्याचे खासदार आहेत ह्यांची जरा पाठीमागं 20 वर्षापूर्वी जाऊन जर तुम्ही पार्श्वभूमी पाहिली, म्हणजे राजकारणात येण्याच्या अगोदरची, त्यावेळेस ते कोण होते ह्याचा जर तपास किंवा नागरिकांनी जर ह्याची माहिती काढली तर त्याच वेळेस हे टोळ्या चालवत होते.
म्हणजे कोणत्या टोळ्या ते तुम्हाला माहिती आहे. गोष्ट सर, जो आरोपी आहे तो बजरंग बाप्पा सोनवणेचा जो कारखाना आहे त्या कारखान्यामधला गोडाऊन कीपर आहे. त्यातला कदम जो आरोपी आहे त्याचा गोडाऊन कीपर 8 नंबरचा दीपक कदम हा त्यांचा गोडाऊन कीपर आहे. म्हणजे हे पूर्ण नियोजित आहे, ठरून केलेलं आहे. स्वतः त्याचं पोरगा आहे, त्याचे कर्मचारी येतं खासदाराचे, म्हणजे हे पूर्ण नियोजित आहे. बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव घेतलं जात आहे, मात्र 302 म्हणजे त्या जे आरोपी बनले त्याच्यामध्ये मात्र समावेश होत नाही. बजरंग सोनवणेच्या मुलाचा त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे. त्या दिवशी जे माने आणि घुलेचे बंधू यांनी स्वतः त्यांच्या तोंडाने तिथं DYSP SP साहेब होते त्यांच्यासमोर जे काय जॉब वगैरे त्यांचे जे काय पोलीस प्रशासनाच्या जे काय कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे जे काय समज जॉब म्हणा ते काय नाही का तिथं ते सगळं दिलेलं आहे आणि त्यामध्ये त्याला आरोपी केलेला आहे. पण तरी पोलीस प्रशासन कुणाच्या दबावाखाली त्याला अटक करीत नाही बजरंग सोनवणेच्या पोराला. तर ते हे गृहमंत्री साहेबांना विनंती आहे की त्यांनी थोडं लक्ष घालून त्याला लवकरात लवकर अटक करायला आदेश केलं पाहिजे, एवढी विनंती आहे. खरं तर तुम्ही एक महिला आहात, एक महिला जी आहे ती विधवा झाली, नेमकं काय भावना आहेत या पूर्ण प्रकरणावरून? महिला ईद बघणं आई वडिलाला किंवा एक बाईचा नवरा जातो हे कधीच मुलीचं रंडकं तोंड बघणं हा कुणालाच शक्य नाही. कुठल्याही आई वडील हे दुःख पचवू शकत नाहीत, पहिली गोष्ट आहे. आणि मला सांगा FR फाटला गुन्हा दाखल झाला, 9 आरोपी अटक केले, 10व्या आरोपीला वेगळा कायदा कसा? डॉक्टर बाबासाहेबांनी जे कायदा बनवला आहे संविधान, हे संविधान कशासाठी आहे? सगळ्या आरोपीला आपण साधी NC जर पोलीस स्टेशनला दाखल करायला गेला तर NC दाखल करून लगेच चौकशी करतात. मग न चौकशी होता आरोपी बाहेर असतानाच सुरेश दसनी निर्दोष मुक्तता कशी केली हे सुरेश दसला विचारायला पाहिजे की निर्दोष. मग सुरेश दसला असं काय माहिती आहे नेमकं की निर्दोष मुक्तता म्हणून? तो जेच बी नाहीत किंवा ते पोलीस बी नाहीत. मग पोलीस स्टेशनला असं वेगळं नाही, ह्या 9 आरोपीला का मध्ये टाकलं तुम्ही? 10व्या आरोपीला जर सोडलं तर 9व्या आरोपीला का? तुम्ही उद्या 4 शीटमधून नाव उघडताल, तपासामधून नाव वगळा येत आहे तुम्हाला. त्याच्यामुळे आम्हाला संशय, आमच्यावर विश्वास नाही ह्याच्यावर समितीवर. आम्हाला CBIची चौकशी पाहिजे, नार्गो टेस्ट पाहिजे आणि जे धोका आहे, जे धमक्या देतात ते ह्यांना आम्हाला संरक्षण पाहिजे. आम्ही SP कडे मागणी करणार आहेत. खरं तर बीडच्या पालकमंत्री जे आहेत ते सुनित्रा पवार या पण महिलाच आहे, त्यांच्याकडे काय मागणी? अजितदादा जर असते तर आतापर्यंत इथं आले असते. अजितदादा हा प्रकट कार्यकर्ता नेता होता, ते असा नेता नव्हता. त्यांनी यायला पाहिजे, वहिनीने यायला पाहिजे, सुप्रिया सुळेनी यायला पाहिजे, सुरेश दसनी यायला पाहिजे, जरांगे पाटलांनी यायला पाहिजे. काय फरक पडायला? एक मुलगाच आहे ना, जाती ब्यातीचं इथं काय राजकारण आहे का? इथं काय निवडणूक आहे का? एक मुलगा गेला ना, एक आईवडिलाचा तरुण आणि एक रणकी ही झाली ना मुलगी. आज जर त्यांच्या मुलीवर जर अशी वेळ आली तर काय होईल? बजरंग बाप्पांनी एवढी सहानुभूती दाखवायला पाहिजे. माझ्या मुलाचं नाव घेतात ना, निर्दोष माझा मुलगा आहे आणि चला पोलीस स्टेशनला आणून हजर करतो आणि इथं कुटुंबाला येऊन भेटायला पाहिजे. त्यांचा तालुका आहे ना, त्यांचं गाव आहे ना, त्यांचं काम आहे. हा विलास जो आहे तो भांडण सोडवण्यासाठी गेला होता, मात्र जर न्याय मिळाला नाही तर काय होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये? न्याय जर नाही मिळाला आणि जर आरोपी जर वगळला 4 शीटमधून किंवा तपासामधून सनी, तर आम्ही पूर्ण तीव्र आंदोलन करू, दिल्लीपर्यंत पेटू. आम्ही एकही महिला पुरुष कुणीही घरावर बसणार. 18 पगड जातं या एकाच जातीचा नाही. आता दुसऱ्या जातीचा उद्या खून करतेल, तिसऱ्या जातीचा करतेल. ते काय वंजाराचा मुलगा, कोळ्याचा मुलगा, आदिवासी मुलगा आहे ना तो. आज आदिवासी एका मुलाला जर मारायला गेल्यामुळे जर असं दुसऱ्याला खून करत असेल तर कुणाच्या भांडणामध्ये कोण येईल? तो काय पण हे असं दाखवलेलं आहे. हे खून जी झालाय ते हे निविजतपणे कट आहे. कारण त्याला सोडविणाऱ्याला कसं मारू शकतील, कसे मारू शकतील? असं झालंय का आतापर्यंत कुठं? आणि बाप्पा म्हणतात राजकारणाचा ह्याच्यात काहीही संबंध नाही. तो एक मुलगा गेलाय. आज जर हेच मुलगा त्यांचा असता तर बाप्पाने काय केलं असतं? बाप्पाने पण तोच निर्णय घेतला असता. बाप्पाला पण मग बाप्पाचाच मुलगा म्हणून बाप्पाने हे सगळं हाताळायला पाहिजे होतं, कारण तालुका त्यांचा आहे. दुसरीकडे पाहायला गेलं तर काही असं देखील आपल्याला चर्चा पाहायला मिळतात, बातम्या की वंजारा मराठा वाद जो आहे तो या प्रकरणावरून चर्चेचा विषय बनला. आमचा वंजारा मराठा वादच नाही, हा आमचा एक तरुण मुलगा गेलाय. काय एक आई वडिलांचं लेकरू गेलंय. तुम्हाला माहिती आहे आई वडिलांचं मातृत्व काय असतं, आई वडील काय करतात ते. आज त्यांना काय वाटत असेल? आज ह्या जे चर्चा करतायत यांना नेमकं काय सांगणं असणार? कुणाला? जे मराठा वंजारा वाद बांधवाला मी सांगेल की मराठा बांधव असले तरी त्यांनी वंजारे बरोबर यावं, वंजारी बांधव असले तरी मराठा बांधव बरोबर राहावं. आमचं कधीही दुश्मनी नाही वंजारी आणि मराठ्यांची, कुठल्याही जातीची नाही.
हे फक्त राजकीय लोक त्यांची पोळी भाजण्यासाठी ते एवढ्या मड्याच्या ह्याच्यावर लोणी खावा तुम्ही, ह्याच्यावर बोलावा का तुम्ही? तुम्ही बोला ना, जिथं निवडणूक जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, खासदारकी असेल, आमदारकी असेल, तिथं करा ना तुम्ही आरोप परते आरोप. पण एक मेलेल्या मुलाचं तुम्ही सांत्वन करून दुःखात सामील व्हायचं ठेवून तुम्ही असं बोलत असाल तर ह्याला काय आहे? तुम्हाला राजकीय काय म्हणायचं? आणि तुम्ही वाघ म्हणून घेता, तुम्ही कुठं काही म्हणून घेता, लायकी का म्हणता, काय काढता? अरे हे आहेत का तरी? हे तुम्ही विचार करा ना. तुमचं काम येऊन सांत्वन करणं, भेटणं, तपास करू, काय होईल तर बघू म्हणून सनी. खरं तर नुसतं बोलायचं का? इथं यायला काय फरक पडायला बाप्पाला? का आले नाहीत बाप्पा? वंजाऱ्याचं पोरगा एक अल्पसंख्याकचं म्हणून का? मसाजोगचा न्याय द्या ना आम्हाला. जे ह्याला न्याय दिला ना तेच न्याय ह्या पोराला द्यायला पाहिजे ना. तिथं सुरेश दसा आला नाही का, शरद पवार आला नाही का, सुप्रिया सुळे आली नाही का, बजरंग बाप्पा आले ना. बजरंग बाप्पा तर रात्रीच त्यांनी तर ही केली ना त्या दिवशी, आणि 1-2 तासात गुन्हा दाखल झाला. मला सांगा तसं न्याय द्या ना तुम्ही. तुम्ही सगळे खासदार बसा आणि हे घुल्यांना न्याय द्या तुम्ही, तर तुम्हाला आम्ही म्हणू की खरंच म्हणजे हे नाही म्हणून तुमच्यामध्ये. अधिवेशन चालू आहे. अधिवेशनामध्ये जे काही आमदार मुद्दे मांडतायत, मात्र त्याच्यावर समाधानी आहेत का? विलासच्या या प्रकरणावरून बरेच आमदार आम्ही कधी समाधानी होऊ की ज्या वेळेस सगळ्या आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही चालवावा केस आणि फाशीची शिक्षा होईल, त्यावेळेस आम्ही समाधानी होऊ. कुठल्याही समाजाचं, मराठी असो, वंजारू असो, 18 पगड जात असो, त्यावेळेस समाधानी होईल, तोपर्यंत समाधानी होणार नाही. काय बाबा या प्रकरणामध्ये तुम्हाला काय वाटतं बघा? आम्हाला असं वाटतं की ही संघटित टोळी बजरंग सोनवणेची आहे. आष्टीमध्ये सुरेश दसचे लोक आहेत, पाटोदे आपलं ह्याला गेवरायला गेलं तर विजयकांतचे आहेत. असे ही जी लोक ह्यांनी पोचलेली लोक आहेत आणि ह्याने जाणून बुजून हा मर्डर केलेला आहे. कारण की जो माणूस सोडवायला गेला त्याचा मर्डर न करता मध्ये जो पडला त्याचा मर्डर जाणून बुजून केलेला आहे. आणि ह्याच्या मागं संपूर्ण बीड जिल्ह्याचे जे खासदार आहेत त्यांचा हात आहे. त्यांच्या मुलानं आता नवीन तो राजकारणात आलेला आहे आणि नवीन त्याने हे टोळ्या निर्माण केलेले आहेत असं आम्हाला तरी वाटतंय. आणि मुख्यमंत्र्याकडे घर खाता असल्यामुळं इतके खून कसे होते बीड जिल्ह्यातच? हिम्मत कशी होती मारायची? मुंगीसारखं माणसाला मारायला काय करते ते आमदार खासदार बीड जिल्ह्याचे? बसा ना तुम्ही अधिवेशन मध्ये, उचला ना मुद्दा, मांडा ना तुम्ही, महागानं संरक्षण करा ना. बीड जिल्ह्याचा खूनमुक्त जिल्हा म्हणून बीड जिल्हा कशाला बदनाम करता? तुम्ही त्या जिल्ह्यात राहता, त्या जिल्ह्याचं तुम्हाला नाव आहे ना खासदार आमदारायला बीड जिल्ह्याचे म्हणून सनी. काय इतके खून होत्यात? उद्या ह्याच्यापेक्षा जास्त खून होतील. किती महिलाचे कुंकू पुसायचे, किती आई वडिलांचे लेकरं घालवायचे, हे मुख्यमंत्र्याला कळायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर कारवाई केली पाहिजे, मुख्यमंत्र्यांनीच आदेश काढले पाहिजेत. आणि हे पहिले जे सगळे पोलीसवाले आहेत ना, सगळे बीड जिल्ह्याचे बदलायला पाहिजे होते. मसाजोगच्या प्रकरणामध्ये बदलले ना, मग ह्या प्रकरणामध्ये का बदलीत नाही मुख्यमंत्री? ह्या प्रकरणामध्ये पण बदली व्हायला पाहिजे, तेव्हाच न्याय मिळणार आहे. जोपर्यंत बजरंग सोनवणेच्या मुलाला अटक होत नाही तोपर्यंत तुम्ही शांत बसणार नाही? आम्ही शांत बसणारच नाहीत. तो एक मुलगा गेलाय आणि आमची काही त्यांची दुश्मनी नाही, आमचं काही वैयक्तिक राजकारण नाही किंवा आमचं काही नाही. एक मुलगा गेलाय, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही लढणार आहे. ओके, धन्यवाद. खरं तर येत असलेले प्रतिक्रिया मात्र आक्रमक जे आहे ते त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात. मात्र जर प्रशासनाने योग्य ती कारवाई केली नाही, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये व्यवस्थित लक्ष घातलं नाही, तर बीडमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन उभं राहू शकतं. या प्रतिक्रियावरून आपल्याला असंच काहीसं दिसतंय. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन रवींद्र शेख सोबत सूर्य जुडिया, बीड.